नांदेडमध्ये 9 ऑगस्ट या क्रांती दिनी महाराष्ट्र शासनाने यापूर्वी जे उपवर्गीकरणाचा डाव टाकला आणि त्याच्यामध्ये महार आणि मांग यांच्यामध्ये एक विनाकारांचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला। अनुसूचित जातीतील 59 जाती हे गुन्ह्या गोविंदानं आणि प्रेमाने या ठिकाणी नांदत होते महाराष्ट्रामध्ये, आणि त्या लोकांना महाराष्ट्रात संपूर्णानं बंधुत्वानं आणि स्वातंत्र्य आबादी ठेवून नांदण्यासाठी येऊ नये, नांदता येऊ नये अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीस या पेशव्यानं घेतली। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस या पेशव्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रभर मोर्चे निघत आहेत आणि नांदेडलाही असाच एक प्रचंड मोर्चा आम्ही काढलेला आहे। आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाला असा इशारा देत आहोत की उपवर्गीकरणाच्या नावाखाली महार आणि मातंगमध्ये करू नका। गुन्हा गोविंदाने हा समाज नांदत आलेला आहे, त्यांना व्यवस्थित नांदू द्या। त्यांची प्रगती ते त्यांच्या ताकदीवर बौद्धिक क्षमतेवर करत आहेत, त्यांची क्षमता तुम्ही विनाकारण घाणेरड्या याच्यात टाकू नका। म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि महाराष्ट्रासहित भारताच्या पंतप्रधानांना माझी विनंती आहे की महार मांग वाद लावून जातीयतेचं राजकारण तुम्ही खेळू नका आणि जातीच्या नावाखाली तुम्ही सतत ठेकेदार होऊ नका अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। महार मांग हा वाद आमच्यात होणार नाही। तुम्ही कितीही विषाचे बीजारोपण केले तरी आम्ही आमच्यामध्ये वाद करणार नाही। आजही आम्ही मातंग समाजाला आमचा लहान भाऊ, आमचा सहकारी, आमचा सखा मानत आलो आणि ते कायम त्यांना मानत राहू। आमच्यापासून आम्ही त्यांना वेगळं करण्याची आमची तयारी नाही। आमची त्यांना विनंती आहे मातंग समाजाला की तुम्ही आमच्या सोबत या, आपण हातात घालू, आपण आलिंगन एकमेकाला देऊ आणि या पेशव्याच्या राजकारणाला एक पद्धतीनं आपण त्यांचा पराभव करण्याच्या अनुषंगानं काहीतरी राजकारणाची खेळी खेळू आणि त्यांना मात देऊ अशी विनंती आहे। म्हणून मातंग समाजानं समंजसपणा ठेवावा, शांतीनं आणि बौद्धिक क्षमतेनं याचा विचार करावा असं कळकळीचं आवाहन समस्त आंबेडकरी समाज, रिपब्लिकन समाज आणि आंबेडकरवादी मातंग समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे।